राजकारणात काही वेळा गोळी झाडावी लागत नाही, एक ट्विटच पुरेसं असतं. आणि यावेळी तो ट्विट असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झाला. पवारसाहेब गप्प म्हणजे वादळापूर्वीची शांतता हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सुनेत्रा पवार यांच्या एका साध्या वाटणाऱ्या ट्विटने पटेल तटकडी यांच्या महत्वाकांक्षांवर पाणी फेरलं, भुजबळांना अप्रत्यक्ष संदेश दिला आणि फडणवीसांच्या वक्तव्यांनाच आव्हान उभं केलं. एका ट्विटमध्ये इतका राजकीय स्फोट लपलेला असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. नेमकं त्या ट्विटमध्ये काय होतं आणि खरंच एका दगडात तीन पक्षी मारले गेले का? चला, सगळा खेळ उलगडून पाहूया. मंडळी, पवारसाहेब गप्प असले म्हणजे ते गप्प नसतात, काहीतरी गेम असतो. सुनेत्रा पवार यांचं एक ट्विट आणि या सगळ्यांची बोलतीच बंद झाली. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने पटेल तटकरे यांचे राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने फडणवीस खोटारडे आहेत हे सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांची भविष्यात राष्ट्रवादीतून हकालपट्टी निश्चित केली. सुनेत्रा पवारांच्या एका ट्विटने किती पक्षी मारलेत. झाली पुन्हा चहाच्या नादी लागलात तर तुम्ही औषधाला सुद्धा या ठिकाणी उरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औषधाला सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अरे बेट्या, तुझी काय अवकात आहे? तुझ्या 10 पिढ्या यायला पाहिजेत राष्ट्रवादी संपवायला. कोणाशी पंगा घेतोयस? अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री बनलेल्या त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांनी आज एक ट्विट केलं आणि अक्षरशः सगळ्यांचीच बोलती बंद झाली. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातील इतर छोटे मोठे नेते यांना त्यांची लायकी दाखवून दिली. खऱ्या अर्थानं त्यांची जागा काय आहे हे त्या एका ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची बोलती बंद झाली. नव्हे, ते तोंडावर पडले. देवेंद्र फडणवीस बोलून फसले असंच म्हणावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवार, जयंत पाटील, रोहित पवार जे बोलतायत त्या गोष्टी निराधार नव्हत्या, तर त्या आधारयुक्तच होत्या असं त्या एका ट्विटमधून दिसतं. म्हणजे सुनेत्रा पवार या पवारांच्या सून आहेत आणि त्यांच्या एका ट्विटने अक्षरशः सगळ्यांचीच बोलती बंद झाली असं म्हणावं लागेल. काय म्हणाल्या बरं त्या ट्विटमध्ये? त्या म्हणतात, आदरणीय श्री शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज 57 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरू झालेला त्यांच्या जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभा ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेची साथ हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. शेवटी त्या म्हणतात, पवारसाहेबांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो हीच सदिच्छा. म्हणजे शरद पवार यांच्या संदर्भात ज्या बैठका किंवा कौटुंबिक चर्चा झाल्या त्या खरंच ऐक्याच्या होत्या आणि त्या निराधार नव्हत्या असं यातून दिसतं. पण यात पहिला प्रश्न निर्माण होतो की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्य काय दर्शवतात? प्रफुल्ल पटेल यांना तर पीयूष गोयल या भाजपच्या मंत्र्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केल्याचं सांगितलं होतं. तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत आमच्याशी चर्चा झाली नाही, आम्हाला काहीच माहिती नाही असं म्हटलं. तर छगन भुजबळांनी रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या संदर्भातील चर्चेची खिल्ली उडवली. पण पवारसाहेब आणि त्यांच्या सूनबाई सुनेत्रा पवार यांनी एका ट्विटमधून कौटुंबिक नातेसंबंध राजकारणाच्या पलीकडे कसे असतात हे दाखवून दिलं. आणि तटकरे, पटेल, भुजबळ यांची राजकीय उंची किती आहे हे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचं विलिनीकरण होणार असतं तर अजित पवारांनी माझ्याशी चर्चा केली असती, पण असं काही घडलं नाही. म्हणजे त्यांनीच शरद पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यावर शरद पवारांनी त्यांना सांगितलं की तुमचा संबंध कुठे येतो, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. त्यानंतर फडणवीसांनी बोलणं कमी केलं, पण त्यांच्या समर्थकांकडून वक्तव्य सुरूच राहिली. शरद पवारांनी सांगितलं होतं की अजितदादांची ही इच्छा होती आणि 12 तारखेला याची घोषणा होणार होती.
मात्र भाजपने ते नाकारलं. दरम्यान पटेल, भुजबळ, तटकरे यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा डोकावत होत्या का असा सवाल उपस्थित होतो. परंतु या एका ट्विटमधून सुनेत्रा पवारांनी शरद पवार त्यांच्यासाठी काय आहेत, प्रेरणास्थान, मार्गदर्शक हे स्पष्ट केलं. त्यांनी थेट राजकीय भाष्य केलं नाही, मात्र अप्रत्यक्षपणे संदेश दिला. एका ट्विटमधून त्यांनी अनेकांना तोंडावर पाडलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे खरंच एका दगडात 3 पक्षी मारणं म्हणजे काय, याचं उदाहरण सुनेत्रा पवारांनी दिलं का यावर चर्चा होऊ शकते. याबाबत तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.